अखिल जगत स्वामी साप सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पावने तोडा कमरी कर कोटा बिगिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। देवा तुम्ही महाराजांनी सांगितलं का मी ते हरतालिकेचं व्रत करावं। मला ठाव आहे का मी ते व्रत केल्यावर मला नक्की माझ्या आधीच्या जन्माचं काहीतरी हाती लागेल। देवा आता मी महासताईसनी अवतान द्यायला जाणार। काय ग सकाळची पूजा झाली का तुझी? वय झाली नाही असं विचारत नाहीत पर कुठं चालली होतीस? कुठंच नाही। तू माझ्यापासून काय लपवीत नाहीस ना? तू काय करते हायस आता? सकाळची तुझी समधी कामं उरकली वाटतं। वय समधी कामं झाली। बरं मला सांग महाराजांनी तुला जे व्रत सांगितलं आहे ना त्याची काय काय तयारी करायची आहे? अगं आत्ताच समजा सांगाय हो का? तुला कुठं बाहेर जायचं आहे का? अगं तसं नाही तर मॉप येळ हाय तुझ्यासाठी। अगं कुठं हाय? भानू
तुझं लगीन झाल्यापासून ही पहिलीच पूजा आहे. आणि तू म्हणली होतीस ना तर समजा बायकासनी अवतान द्यायचं आहे, त्यांच्या खायचं प्यायचं समजा बघायला हवं. बरं मला सांग, जेवाया काय काय करायचं ह्याचा विचार नका वय कराया. ते तू अन बा ठरवा. हा बरं मी बोलते आजा संग. समजा वाडा सजवायचा आहे, हा त्याच्यासाठी फुलं पाहिजे आहेत. अगं पूजेसाठीची पानं फुलं लागणार आहेत की मी स्वतःच तोडून आणत. बानू, मी तुझी वाट नाही ना अडवली. अगं मग एवढा कसला विचार करते आहेस? हे बघ, तुला काय सांगायचं नसेल तर नग सांगूस, पर जे करशील ते विचार करून कर बर का. काय बी झालं तरी मला माळसाताईसनी अवतान द्यायला गडावर जायलाच हवं. ओम श्री सूर्याय नमः. ओम श्री खगाय नमः. ओम श्री भानवे नमः. हे सूर्यदेव, मी 16 सोमवारचा व्रत करते आहे. हे व्रत प्रत्यक्ष पार्वती देवींनी केले होते. हे व्रत केल्याने माझी आणि पार्वती देवींची भेट होणार आहे. माझे हे व्रत निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून आपण या व्रताला आशीर्वाद द्यावे. देवी, एका अर्थी आपण मला आमंत्रित करत आहात. हे शुभ कार्य आहे आणि त्याचा अभेर मी कसा करीन? हे व्रत सुरू असताना मी जेजुरीच्या नभोमंडळात उपस्थित असेन. आणि देवी, आपल्यालाही जर शुभ कार्याचे आमंत्रण आले तर त्याला नाही म्हणू नका. मला कसले आमंत्रण मिळणार आहे ते आपल्याला लवकरच कळेल. आज्ञा असावी. बानू, ए बानू, म्हणजे सकाळ सकाळ या पोरी गेल्या कुठं? ए बानू, म्हणजे कसं पाय वरडतोय आज? अरे सूर्योदय आला डोक्यावर, म्हणलं हात कुठं तुम्ही? म्हणलं डोळे उघडलं का नाही अजून? हा, म्यान बानू मग अशीच उठलो या. होय का? बानू कुठं आहे? असलात बानू. ए बानू, बानू, अगं बघ ना हात काय करते ती, बघ. वय अजा, अजा, अरे बानू कुठं बी दिसना. कुठे गेली असेल ती? मला ठाव आहे कुठं गेली असेल ती. गडावर म्हाळसा देवीसनी अवतान द्यायला गेली असेल. म्हणून एकदा ठरवलं ना की ठरवलं बघ, पण ते कुणाचं मी ऐकणार नाही. हे म्हणजे तू गडावर जा, तसंच असेल बघ ती. जा पिकी पिकी, चल. वय होय, जा.
मुनिवर, तुम्ही बानूला जे काही सांगितलं आहे त्यामुळे आपल्या मनाशी ठाम निश्चय करून बानू आता म्हाळसेला आमंत्रण द्यायला गडाच्या दिशेने येत आहे. मुनिवर, ही गोष्ट वाटती तितकी साधी निश्चितच नाही. आता म्हाळसा आणि बानू समोरासमोर आल्या की काय होईल याची कल्पना करणे देखील अवघड आहे. तू इथे? वैजी, तुम्हाला भेटाया आल्या. मला माझी आता पूजा झाली आहे. दिवसाची सुरुवात आनंदात होईल असं मला वाटलं होतं, पण मला ज्यांचं तोंडही पाहायची इच्छा नाही ती माणसं माझ्या समोर येत आहेत. मला तर जेजुरीगडाची पायरी दिसली तरी माझा दिस चांगला जातोय बघ. मला तुला भेटायचं नाही. आणि तू विसरलीस का गडावर येण्यासाठी मी तुला मनाई केली आहे म्हणून? माझ्या ध्यानात आहे ते. तरीही आलीस. आख्यान सुरू आहे म्हणून तुला गड पाहता आला, नाहीतर मी तेही होऊ दिलं नसतं. जी मी आत नाही येणार जी. हातच बोलून मी माघारी जाईल. मी तुझ्याशी इथे उभं राहून बोलू? तू समजलीस काय मला? मी गडावरून चालत जाते तर फुलांच्या पायघड्या घालतात लोक, आणि मी तुझ्याशी इथे उभं राहून बोलू? तुम्ही नका बोलू जी. मी आवतान देते आणि जाते. आमंत्रण? वैजी, मी आई एक व्रत करणार आहे. तेव्हा समध्या बायकासनी वाड्यावर बोलवल्या. तुम्हासनी बोलवाया मी स्वतः आल्या. कसलं? हरतालिकेचं व्रत. कोणी दिलं तुला ते? महाराजांनी. कशासाठी? मनातली इच्छा पुरी व्हावी म्हणून दिलं. तुझे महाराज म्हणजे नारद मुनीच ना? जी. नारद मुनींना भेटायलाच लागेल. लगीन झाल्या धरणं पहिल्यांदाच मी असं व्रत करते. समजा वाडा बी सजीवणार आहे. गावातल्या गडावरच्या बायकासनी अवतान बी धारणार आहे. हे व्रत आहे की कारस्थान आहे माझ्या विरुद्ध? तसं काय बी नाही जी. पूजाच आहे ही. आणि तुम्ही गडावरल्या सगळ्यात मोठ्या आहेत. तुम्ही जर माझ्या वाड्यावर आलात आणि तुमचा हात जर पूजेला लागलं तर पुरे. पुष्कळ झालं. माझा अपमान करून घ्यायला तुझ्या दारात येणार नाही मी. तू माझ्या आयुष्यात येऊन भरपूर अपमान झाला आहे माझा, आणि काहीही झालं तरी तुझ्या दारात पाऊल ठेवणार नाही मी. आणि एक गोष्ट ध्यानात ठेव, पुन्हा इथे पाऊल ठेवू नकोस. अगं कुठं होतीस तू? किती हुडकायचं तुला?
आमसनी कसं कळणार की तू आता आली आहेस ते? चल वाड्यावर जाऊ. भानू, तुझ्या डोळ्यात पाणी? काय झालं? काय नाही, चल तू. माझ्यापासून काय बी लपवू नकस. काय झालं आहे सांग ना. तुला वाड्यावर चल म्हणलेलं ऐकू येत नाही वय? अगं पर तू आता अपमान करून घ्यायला आलीस कशाला? अगं मी म्हाळसाताईसनी अवतान द्यायला आले होते. राहू दे, कळलं मला काय झालं आहे ते. चल वाड्यावर. माझा अपमान करण्याची एकही संधी वाया जाऊ देत नाही ती. या जेजुरी गडावर येऊन सेवकांसमोर मलाच पूजेसाठी आमंत्रण देत होती. तिच्या बरोबरीने स्वर्गलोकात मला जावं लागलं. आख्यानासाठी तिला गडावर येऊ दिलं. या साऱ्याचा अर्थ हा नाही की मी सारं काही विसरून गेले आहे. तिच्या वागण्याने मला जो मनस्ताप झाला आहे तो मी कधीही विसरणार नाही. तिचे हे धाडस कसे झाले हाच प्रश्न मला पडला आहे. म्हाळसा, तुमच्या ध्यानात व्यत्यय तर नाही आणला मी? नाही. इथे गडावर काय घडतं आहे याची कदाचित कल्पना आली असेल तुम्हाला, म्हणून मी आले. म्हाळसा, केवळ गडावरच नाही तर साऱ्या सृष्टीत काय सुरू आहे याची देखील कल्पना आहे मला. खरंच? मग तुम्ही असे शांत कसं बसू शकता? तुमच्या देखत जर माझा अपमान होतो आहे तर तुम्ही ते कसं चालवून घेता? बानूने जर तिच्या व्रताच्या पूजेसाठी जर तुला आमंत्रण दिले तर त्यात तुझा अपमान कसा काय झालाय म्हाळसा? मला दुसरं कोणीही आमंत्रण दिलं असतं तरी मी हसत हसत गेले असते. पण हे आमंत्रण मला माझ्या सवतीने दिले आहे आणि हा माझा अपमान नाही असं वाटतं तुम्हाला? मला नाही वाटत तसे. मला ठाऊक आहे तुम्ही तिला काहीच बोलणार नाही. या साऱ्यात मीच दोषी आहे असं वाटत असेल तुम्हाला, हो ना? नाही म्हाळसा, तसं नाही. पण एखाद्याने भक्तिभावाने मांडलेल्या पूजेचा अवहेर करणे उचित नाही. तो केवळ त्या भक्ताचा अपमान नाही तर त्याच्या आराध्याचा देखील तो अपमान आहे. हे काय बोलता आहात तुम्ही? तिच्या बोलण्याने संताप होतो माझा. तिला माझ्या समोर बघून तळपायाची आग मस्तकात जाते माझ्या. आणि असे असताना मी या अपमानाकडे दुर्लक्ष करावं असं वाटतं तुम्हाला? त्या बानूकडे मी दुर्लक्ष करते आहे पण याचा फार चुकीचा अर्थ घेते आहे ती. केवळ तुमच्यामुळे मी हे सारं सहन करते आहे. नाहीतर तिचं तोंड देखील पाहायची मला इच्छा नाही. केवळ मला माझ्या गतजन्माचे स्मरण व्हावे म्हणून आख्यानासाठी तिला गडावर येण्याची अनुमती दिली मी. पण आता तिचे धाडस वाढतच चालले आहे. म्हाळसा, तू एक विसरते आहेस. या आख्यानातून केवळ तुलाच नाही तर बानूला देखील तिच्या गतजन्माचे स्मरण होऊ शकते. मला ठाऊक होत तुम्ही तिच्याच बाजूने बोलणार. मला होणारा त्रास तुम्हाला दिसत नाही. माझी घुसमट तुम्हाला महत्वाची वाटत नाही. तुम्हाला केवळ माझा राग दिसतो, माझी काळजी दिसत नाही. म्हाळसा, तू असा विचार करणे योग्य नव्हे. ह्या कृतयुगातील ही शिवलीला आहे ज्यात तू, बानू आणि मी आपण एकमेकांशी जोडले गेलो आहोत. आपलं असं हे जोडलं जाणं हेच या परम नियतीने लिहून ठेवलं आहे.
म्हाळसा, मला तुला अजून एक गोष्ट सांगायची आहे. जसे तुला तुझ्या मूळ स्वरूपाचे स्मरण व्हावे ह्यासाठी तू 16 सोमवाराचे व्रत करावे असे मी तुला सुचवले, तसेच हरतालिकेचे व्रत बानूने करावे असे मला वाटले आणि ते नारद मुनीने तिला सांगितले. या क्षणी मला एवढेच ठाऊक आहे की मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं मला मिळावीत म्हणून मी 16 सोमवारचा व्रत करते आहे. पण माझे हे व्रत पाहून तुम्ही तिला देखील व्रत करायला दिले. तुम्ही असे का करता आहात हे मला ठाऊक नाही, पण एक मात्र निश्चित की तिने मला दिलेल्या आमंत्रणाचा स्वीकार मी कधीही करणार नाही. मी जे साध्य करण्यासाठी हे व्रत करते आहे ते साध्य करायला कितीही वेळ लागला तरीही मी ते साध्य करणार नाही.